महायोग पिटे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीका दातो मुन्द्रये समागत्य तिष्ठा मानन्दकन्दम् प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् प्रथम नमन करो गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवूनी माथा साष्टांग हे दंडवत दुसरी वंदू शारदा जे चतुराननाची यत्नया वाकसिद्धी पाविजे सहजा तिच्या चरण ओजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन होते श्रोते जन तया माझे नमन दंडवत आता वंदु साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारती जन तया माझे नमन दंडवत आता वंदुरंग भूमिका उभ्या कीर्तनी होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐशे नमन करोमी सकला हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान मनवून फुल्या माळा चालवी सकला नामा म्हणी काया वाचा म्हणी झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधीचे ना विश्वास जो करी स्वामीवरी सत्ता सकल भोगिता होय त्याचे तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ राये तेथे विश्वास जो करी स्वामीवरी सत्ता सकल भोगिता होय त्याचे ए दुःखभंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत गिनती बारंबार पवन सुत गिनती बारंबार पवन सुत गिनती Yeah.
पवन सुत गिनती बारंबार पांडुरंगा करू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी सालाबाद प्रमाणे आपल्या या बेहेडमाळ या ठिकाणी हा नाम सप्ताह आणि या नाम सप्ताहामध्ये आज मला वाटतं 21वे वर्ष या ठिकाणी आहे. याच्या आधी मला वाटतं 1 वर्ष गेलं त्याच्या आधी आलो होतो बरोबर आहे ना. मध्ये 1 वर्ष गेलं पण त्याच्या आधी 1 वर्ष आलो होतो म्हणजे आता 3रं वर्ष. हा आपला सालाबाद प्रमाणे असणारा नाम सप्ताह या ठिकाणी गुरुवर्य रामदास महाराज बागूर, अमृतजी महाराज हाडस आणि आपल्या सर्वांच्या लाडके वज्रे बाबा, कारण ते आता नाही येत वज्रे बाबा आणि सोपान बाबा कांडोळे, सदाशिव महाराज मनखेडवाले आणि योगेश महाराज बरोबर यांच्या या कृपा आशीर्वादाने हा नाम सप्ताह आपला चालू आहे. खरोखर आपलं या ठिकाणी बेहेडमाळ भाग्याचं आहे. आज 21 वर्ष पुढे झाले त्या ठिकाणी. म्हणजे आपण या ठिकाणी 21 म्हणजे 2 तप्पा आता पुरे होतील अजून 2-3 वर्षांनी. 24ला म्हणजे 24 वर्ष ज्यावेळेस होतील त्यावेळेस किती होतील? 2 तप्पा पुरे होतील. 12 × 24 हे 2 वर्ष बाकी आहे. खूप महत्वाचं आहे या नामसप्ताहामध्ये. नामसप्ताह कशासाठी असतो? नामसप्ताह अखंड हरिनाम सप्ताह याचा अर्थ काय महाराज? अखंड अविरत सप्ताह नाम ज्याच्यामध्ये नामचिंतन चालू असतं असा सप्ताह. स म्हणजे समता, प म्हणजे परिवर्तन, ता म्हणजे ताकद आणि ह म्हणजे हरीचं नाम एक ठिकाणी एकवटलं त्याचं नाव सप्ताह. 7 दिवसाचा सप्ताह नाही म्हणायचं. सप्ताहाचा खरा अर्थ काय? स म्हणजे समता, प म्हणजे परिवर्तन, त म्हणजे ताकद आणि ह म्हणजे हरीचं नाव. ज्या ठिकाणी हरीच्या नामाची ताकद आहे, परिवर्तन घडतंय तो सप्ताह.
म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि आज माझ्याकडं आजची सेवा आलेली आहे महाराजांकडून. खरोखर 3 वर्ष खूप तळमळ आहे महाराजांना खूप तळमळ आहे. ही तळमळ पाहिजे. काय पाहिजे? तळमळ. म्हणून मी आज हा अभंग निवडलेला आहे. पुढला काया वाचा मनी झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधीची ना. या नामसप्ताहामध्ये प्रवचन होतं, काकडा होतो, नेमाचं भजन होतं का दुपारचं? दुपारचं नेमाचं भजन, सकाळचा काकडा, त्यानंतर हा प्रवचन. आज प्रवचन कोण होतं? नाही आले का? बर, चला काय अडचण नाही. कोणीतरी केलंच असेल ना, नाहीच केलं खंडन करू नका. 2 शब्द कोणीतरी बसायचं ते करायचं. प्रवचन, त्यानंतर हरिपाठ आणि त्याच्यानंतर कीर्तन, त्याच्यानंतर जागर, असा आपला नित्यनियम असतो 7 दिवसाचा. आजच्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. त्या सेवेच्या निमित्ताने निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आपण नामचिंतनामध्ये, नाम सप्ताहामध्ये किंवा या धर्म कार्यामध्ये भगवंताकडे कसं जावं आणि याची फलप्राप्ती काय. अभंग 3 चरणाचा आहे, अत्यंत महत्वाचा आहे. किती चरणाचा आहे? 3 चरणामध्ये पहिल्यांदा पूर्वपदात सांगतात काय करावं आणि त्याच्यानंतर त्याची उत्तराला जाते. म्हणजे बघा, लक्षात घ्या. काया वाचा मनी झाला विष्णुदास. एकदा का तू विष्णुदास झाला कायेनं वाचेनं मनानं. एकदा तू विष्णुदास झाला की काय होईल? काम क्रोध त्यास बाधीचे ना. म्हणजे त्याच्याजवळ काम क्रोध येत नाही. मग काम क्रोध तुझ्याजवळ येणार नाही. मग पुढं काय? विश्वास जो करी स्वामीवरी सत्ता. तू विश्वास करशील कुणावर? स्वामीवर, भगवंतावर सत्ता गाजवशील. आणि ज्यावेळेस तू भगवंताकडे सत्ता गाजवशील ना, त्यावेळेस येऊनी गोपाळ राये. विश्वास जो करी स्वामीवरी सत्ता सकल भोगिता होय त्याची. भगवंत आपलं स्वतःच सर्वस्व कुणाला देतो? भक्ताला देतो. आता त्यानंतर काय होतं? तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. चित्त निर्मळ करा, नीती साफ ठेवा. काय होईल पुढं? येऊनी गोपाळ राहे तेथे. आपलं चित्त ज्यावेळेस साफ होईल त्याच वेळेस भगवंत आपल्याकडे येईल. तसं येईल का? नाही. हा अभंगाचा सरळ अर्थ आहे. आता आपल्याला याचं काय बघायचे? चिंतन बघायचंय. अभंगाकडे वळूया, कारण खूप वेळ झालेला आहे. आपल्याला चिंतनही झालं पाहिजे. सर्वप्रथम भगवंताला शरण जायचंय. कशाने जायचंय? कायेने. काया पहिलं काय सांगितलंय अभंगामध्ये? काया. कायेनं भगवंताला शरण जायचे. महाराज, काया म्हणजे काय? काया म्हणजे शरीर. काया म्हणजे काय? शरीर, तनु, देह. ऐका, याला काय म्हणतात? देह म्हणतात, काया म्हणतात, शरीर म्हणतात, तनु म्हणतात. पहिलं शरीराने भगवंताकडे जायचे. बरं महाराज, का हो? भगवंताकडे का गेलं पाहिजे? संत म्हणतात काय? उठा 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 साधू. उठा 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 साधू.
उठा उठा साधू संत साधा आपुलाने हित जाईल जाईल नरदेह मग कैसा भगवंत उठा 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 साधू संत. हे की नाही, किती गोड चालेल. काकड्यामध्ये सावध होता उठा का हा नरदळ जर परत गेला तर तुम्ही देवाकडे जाऊ शकत नाही. बरोबर आहे की कसा आहे हा देह कसा आहे. देह जाईल जाईल देह जाईल जाईल देह जाईल जाईल देह त्यासी काळोबा खाईल. म्हणून ऐका म्हणून शरीराने सावध व्हा. भगवंताचा पहिलं कशाने सांगितलंय कायेनं म्हणजे शरीराने. आता महाराज या शरीराला काही ठिकाणी घोंगडी म्हटले. शरीर म्हणजे काय घोंगडी. ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी शरीर म्हटले, तनू म्हटले, काया म्हटले, घोंगडी सुद्धा म्हटले. मी बोलत नाही. कानोबा कानोबा तुझी घोंगडी चांगली. कानोबा तुझी घोंगडी चांगली. कानोबा तुझी घोंगडी चांगली. कानोबा तुझी घोंगडी चांगली. कैसे गेली वांगुली रे अम्माची गेली वांगुली. तुझी घोंगडी चांगली. कानोबा तुझी घोंगडी चांगली. कानोबा तुझी घोंगडी चांगली. कानोबा तुझी घोंगडी चांगली. कानोबा तुझी घोंगडी चांगली. हो नाही का तुझी घोंगडी देवाला सांगतात कशी. स्वगत सच्चिदानंदे मिळवणी सत्वगुणाने विनली रे. तुझी घोंगडी तुझं शरीर कसं आहे देवा. स्वगत सच्चिदानंदे मिळवणी सत्वगुणाने विनली रे. षडगुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदरा शोभली रे.